समजा एखादा सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे, तुम्ही घरी एकदम रिलॅक्स मूडमध्ये बसलेला आहात. खालच्या फेमस वडापावच्या गाडीवरून वडापाव मागवलेले आहेत. वडापाव येतात, तुम्ही वडापाव खाता आणि ज्या वर्तमानपत्राच्या पेपरमध्ये ते वडापाव गुंडाळलेले आहेत, त्या पेपरवर एका बातमीवर तुमची नजर पडते. त्या बातमीमध्ये असं म्हटलंय की 2026 हे वर्ष अत्यंत खतरनाक राहणार आहे आणि कदाचित बॉम्बस्फोट होण्याची शक्यता आहे. आणि 2 दिवसांनी खरोखरच बॉम्बस्फोट होतो. तुमची मनस्थिती काय झालेली असेल? असाच बॉम्बस्फोट झालेला आहे, परंतु तो झालाय अर्थजगतामध्ये, चांदीच्या बाजारामध्ये झालेला आहे आणि या बॉम्बस्फोटमुळे अनेकांच्या कांठळ्या बसलेल्या आहेत. एक्स या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर 26 जानेवारी रोजी एक पोस्ट अपलोड करण्यात आली होती आणि या पोस्टमध्ये भागीतकर्त्याने असं म्हटलं होतं की चांदीचा बाजार आता गडगडणार आहे. चांदी 2026 मध्ये जवळजवळ 50% खाली घसरेल. 2 दिवसानंतर हे भाकीत प्रत्यक्षात आलं. म्हणजे मध्ये 26 जानेवारी नंतर 27 आणि 28 जानेवारी गेले. 29 जानेवारी रोजी चांदीच्या बाजारामध्ये प्रचंड पडझड झाली आणि चांदीची जी घसरण सुरू झालेली आहे, ती घसरण आज 2 फेब्रुवारी आहे. 2 फेब्रुवारीपर्यंतही थांबलेली नाहीये. मार्को कोलोनोविक हे या भाकीतकर्त्याचं नाव.